नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मनसेचे विधानसभेसाठी 2 उमेदवार जाहीर। शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा। राज ठाकरेंवर टाळा लावा, सरकारने ताबडतोब त्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकर संतापले। सांगलीतील हरिपुरात चोरट्यांचा धुमाकूळ, एका रात्रीत 2 मंदिर आणि 2 घरांमध्ये घरफोडी। 40 तोळे सोने आणि रोख रक्कम 2 लाख रुपये असा ऐवज लंपास। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। सांगलीतील हरिपुरा संगमेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची रीघ। दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच केली गर्दी। अनिल देशमुखांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्यासह सलील देशमुख आणि संजय पांडेंची नार्को टेस्ट करा, परमवीर सिंहांची मागणी। मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस, प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून शाब्दिक हल्ला। देवेंद्र फडणवीसांचं राजकीय करिअर संपलंय, आता तू माझ्या नादी लागू नको, मनोज जरांगेंनी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना झोडपलं। माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या, मला बदल करायचे आहे, पवारांच्या बारामतीत अजितदादा गरजले। शरद पवार फडणवीसांचा खास मोहरा फोडणार, कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात भाजपच्या समरजित घाटगेंना तुतारी चिन्हावर रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चा। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, विरोधी याचिका कोर्टाने फेटाळली, सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।